आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेल परिसरात विकास कामे करण्यात येत आहेत। या अंतर्गत तक्का येथील स्मशानभूमीच्या शेजारी विसर्जन घाट परिसरात पेवर ब्लॉक बसवून सुशोभीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारी करण्यात आला। आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून आणि स्थानिक विकास निधीच्या माध्यमातून पनवेल परिसरात विविध विकास कामे करण्यात येत आहेत। या अंतर्गत तक्का येथील स्मशानभूमीच्या शेजारी असलेल्या गाडी नदी किनारी पेवर ब्लॉक बसवण्यात येत आहे। 5 लाखांचा निधी खर्च करून करण्यात येणाऱ्या या सुशोभीकरण कामाचा शुभारंभ मंगळवारी 18 फेब्रुवारी रोजी शहर अध्यक्ष जयंत पगडे, मनोहर मुंबईकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला। यावेळी प्रभाकर बहिरा, अशोक नाईक, सागर बहिरा, हरिश्चंद्र भगत, गणेश बहिरा, जगन्नाथ बहिरा, अविनाश बहिरा, मधु शेळके, पंकज बहिरा, प्रीतम बहिरा, दीपक बहिरा आदी मान्यवर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। शहर अध्यक्ष जयंत पगडे यांनी यावेळी तक्का परिसरात काँग्रेस आणि नगरपालिकेच्या माध्यमातून केलेल्या विकास कामांची माहिती देऊन मनोगत व्यक्त केलं। आज तक्का येथे पनवेल नगर परिषदेच्या वतीने जे 20 लाख रुपये खर्च करून नवीन विसर्जन घाट बांधलेला आहे, त्या विसर्जन घाटावरती सर्वसामान्य जनतेची चांगल्या पद्धतीने बसण्याची व्यवस्था व्हावी या हेतूने पनवेल नगरपालिकेच्या माध्यमाने या विसर्जन घाटावरती आकर्षक असे पेवर ब्लॉक बसवण्याच्या कामाचा शुभारंभ झालेला आहे। सर्वप्रथम मी पनवेलचे आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेब आणि आमच्या नगराध्यक्ष सन्माननीय चारुशेखर यांच्या मनापासून या ठिकाणी तक्का ग्रामपंचायतीच्या वतीने अभिनंदन करतो आणि आभार मानतो की या ठिकाणी आमदार साहेब ज्यावेळी या विसर्जन घाटाच्या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी आले होते त्यांनी आम्हाला सूचना केली होती की या ठिकाणी चांगले पेवर ब्लॉक बसवा, जेणेकरून जनतेला एक चांगल्या पद्धतीचं स्थळ आणि एक ठिकाण उपलब्ध होईल। त्याला अनुसरून नगरपालिकेने सुमारे 5 लाख रुपये खर्च करून हा पेवर ब्लॉक बसवण्याचं काम या ठिकाणी सुरू केलेलं आहे। या कामाच्या माध्यमातून निश्चितपणे आमची जी गाडी नदी आहे, गाडी नदीच्या ठिकाणी संध्याकाळी किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक लोक येत असतात। हे पेवर ब्लॉक बसवल्यानंतर निश्चितपणे या ठिकाणी एक अतिशय चांगलं आणि आकर्षक असं स्थळ निश्चितपणे नागरिकांना उपलब्ध होणार आहे। पनवेल नगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी पथप्रकाशाची व्यवस्था देखील चांगल्या पद्धतीने केलेली आहे। पुन्हा एकदा मी पनवेल नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आमदार श्री प्रशांत ठाकूर साहेब, आमचे सर्व माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा असतील, सन्माननीय मनोहर मुंबईकर असतील, श्री जगन्नाथ बहिरा असतील, आमचे नव्याने सरचिटणीस म्हणून नियुक्त झालेले श्री अशोक नाईक असतील आणि आमचे सर्व सहकारी जे तरुण सहकारी त्या सर्वांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो। आणि निश्चितपणे पनवेल नगरपालिकेच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये या ठिकाणी अनेक विकासाची कामं ही नागरिकांसाठी आम्ही खुली केलेली आहेत। येणाऱ्या या 15-20 दिवसामध्ये आपल्या तक्का प्रभागातील म्हणजे प्रभाग क्रमांक 9 मधील बहुतांशी रस्ते जे आहेत ते डांबरीकरणाची कामं या ठिकाणी प्रस्तावित केलेली आहेत। आणि शाळा जी आपण आता नवीन 1 कोटीची बांधलेली आहे ती 27 तारखेला सकाळी 11 वाजता या शाळेचं लोकार्पण सोहळा देखील या ठिकाणी माननीय आपल्या राज्याचे पालकमंत्री श्री सुनीलजी तटकरे, रायगडचे पालकमंत्री सुनीलजी तटकरे आणि आपल्या राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होणार आहे। पनवेल नगरपालिकेच्या वतीने गेल्या 18 वर्षामध्ये जो तक्का येथे विकासाचा बॅकलॉग होता, तो बॅकलॉग नगराध्यक्ष चारुशेखर घरत यांच्या नेतृत्वाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाने निश्चितपणे दूर झालेला आहे। अनेक कोटींची कामं या तक्का आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये या ठिकाणी नगरपालिकेच्या माध्यमातून निश्चितपणे पूर्ण झालेली आहेत।